नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. चला तर आज आपण बनवूया आलू कुरकुरा. त्यासाठी मी हे 4 बटाटे घेतलेत. त्याची साल काढून आपण खिसून घेऊया. बटाटे आपले खिसून झाले आहेत बघा. आता आपण कांदे कट करून घेऊया. हे 4 कांदे घेतलेत मी, ते उभे उभे कट करून घेऊया. हे 4 कांदे मी असे उभे उभे कट करून घेतलेत. आता हे आपण बटाट्यामध्ये घालूया. आता ते कांदे आपण यात घालूया. त्यात आपण 1 वाटी बेसन पीठ घालूया. 1 वाटी बेसन पीठ घातलं आणि कुरकुरीत होण्यासाठी अर्धी वाटी तांदूळाचं पीठ घातलं. 1 चमचा भरून लाल तिखट घालूया. 1 चमचा भरून चाट मसाला घालूया आणि चवीपुरतं मीठ घालूया. 1 छोटा चमचा भरून काळी मिरी पावडर घालूया आणि हे मळून घेऊया. हे आपलं असं मळून झालं बघा. मळताना यात पाणी बिलकुल नाही वापरायचं, कारण आलूचा ओलसरपणा आणि कांद्याला पण पाणी सुटते, त्यामुळे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. पाणी न वापरता मळून घ्यायचं छान सगळं व्यवस्थित. आता पॅनमध्ये आपण तेल घालून घेऊ आणि आपलं बॅटर घालूया. ह्या शेपमध्ये घालून घेतलेत बघा. तुम्ही गोल पण घालू शकता आणि थोडं आलटी पलटी करून त्याला भाजून घ्यायचं दोन्ही साईडने छान. ही रेसिपी करायला पण सोपी आहे आणि खायला पण तेवढीच टेस्टी आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तुमचं जर कधी चटपटीत खायचं मन झालं तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. खूप लवकर होते. हे बघा, आपला आलू कुरकुरा तयार झाला छान चटपटीत.